चोपडा तालुक्यातील वैजापूर ते बोरजंडी गावाजवळील वन विभागाच्या नाक्याजवळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राकेश पाटील व त्यांचे कर्मचारी कर्तव्य बजावत असताना दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4:30 सुमारास 3 इसम मोटरसायकल शाईन कंपनीची MP11 MQ1185 हिने भरधाव वेगाने जात असताना त्यांना थांबवून अंगझडती घेतली असता तपासात विनापरवाना गावठी कट्टा मिळून आला। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून राकेश खर्जा मोरे वय वर्ष 21 राहणार खोकरी तालुका वरला जिल्हा बडवणी, मुकेश वेस्ता मोरे वय वर्ष 20 राहणार खोकरी तालुका वरला जिल्हा बडवानी, महेश मोनाल वय वर्ष 27 राहणार गोठलचाळ भोईसर मुंबई तालुका बोरिवली जिल्हा मुंबई हे एक गावठी कट्टा म्हणजेच पिस्टल अग्निशस्त्र आहे हे माहीत असताना सुद्धा त्यांनी कोणाकडून तरी ते खरेदी करून विनापरवाना त्याची वाहतूक करीत असताना मिळून आले, म्हणून गुन्हा नंबर कलम CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 0213/2023 कलम 3/25 भादवी प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला व 3 आरोपींना अटक करण्यात आले। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शशिकांत पारधी हे करीत आहेत। जे दोन अंमलदार आहेत राकेश पाटील आणि रावसाहेब पाटील हे MA केसेस करण्याकामी वैजापूर बोराजंटी ते घाट परिसरात होते आणि तिकडून एक हुंडाई शाईन मोटरसायकलवर 3 इसम बसून येत होते आणि त्यांनी यांच्या समोरून गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस आमच्या अंमलदारांनी त्यांना थांबवून त्याची अंगझडती घेतलेली आहे। त्या अंगझडतीमध्ये एक पिस्टल गावठी कट्टा मिळून आलेला आहे। अशा पद्धतीने ती कारवाई केलेली आहे। किती आरोपी आहेत सर? आरोपी त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत MP चे आहेत आणि एक आरोपी आहे मुंबईचा, एकूण 3 आरोपी आहेत। कोणत्या कलमांमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? त्यांच्या विरुद्ध 325 आर्म ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये कोणी सर आहेत गुन्हेगार? त्याचा तपास चालू आहे।